नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी पावभाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत। गाजर, बटाटा, वटाणा, फ्लावर, कोबी असे सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि आता त्याला कुकरमध्ये टाकून शिट्ट्या मारून घेणार आहे। एक 4-5 शिट्ट्या मारायच्या आहेत। मस्त असं गाळा झाल्या पाहिजे भाज्या, त्या हिशोबाने शिट्ट्या मारायच्या आहेत। आता याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आणि कुकरला लावणार। तर पावभाजी तर काय सगळ्यांनाच बनवायला येते, त्यासाठी आता ही माझी पद्धत बघा, म्हणून मी पावभाजी दाखवलेली आहे। तर बघा आता सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता मॅशरने आहे ना त्याला असं पूर्ण मॅश करून घ्यायच्यात भाज्या। आणि इथं फोडणी मारायला तेल ठेवलेलं आहे। तर इथं बघा भाज्या पण मॅश झालेल्या आहेत। आता कांदा मस्त असा लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा लाल झाला की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो पण मस्त असा लाल हो म्हणजे शिजून द्यायचा आहे, गाळा होऊन द्यायचा आहे। त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि मस्त असं कांदा, टोमॅटो हे सगळं मसाला व्यवस्थित शिजला पाहिजे। असं शिजून झाला की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ, हळद हे सगळं टाकून आहे ना आपल्याला मस्त असा मसाला फिरवून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला ते भाज्या ज्या मॅश केल्या होत्या ना, शिजून ठेवल्या होत्या, त्या भाज्या सगळ्या याच्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे। तर पाहू शकता अशा भाज्या मस्त असं मॅश झालेल्या आहेत आणि एवढी टेस्टी पावभाजी झालेली होती ना। आता इथं मी आहे ना वरून पावभाजी मसाला टाकणार आहे। तर मी इथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे। खूप टेस्टी भाजी होते तो मसाला टाकला की। तर बघा पाहू शकता इथं माझी पावभाजी तयार झालेली आहे। मी थोडा वेळ वाफ देऊन घेतली होती। मस्त अशी पावभाजी शिजलेली आहे। वरून मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आणि सर्व करून दाखवणार आहे तुम्हाला। तर पाहू शकता मस्तच कलर तर बघा किती सुंदर आला आहे। याच्यामध्ये बीट टाकलं ना, बीट टाकल्यानंतर तर मग कलर तर एकदमच भारी येतो, जसं बाहेर भेटते ना तशी पावभाजी होते। तर माझ्याकडे बीट नव्हतं ना, म्हणून मी बीट काय टाकलं नाही। आता इथं पावभाजी तयार आहे। इथं मी साईडला तवा ठेवलेला आहे, बटर टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडंसं पावभाजी टाकायची आहे आणि पाव आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्तच असं खूपच छान झाला होता बेत। रविवारचा बेत होता, संडेचा। आता मी आहे ना तुम्हाला उपवासाच्या रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही नक्की माझ्या ह्या सगळ्या रेसिपी बघा। पूर्ण 9 दिवसाच्या 9 उपवासाच्या रेसिपी दाखवणार आहे। तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की भाजी कशी वाटली तुम्हाला। चला तर मग या तुम्ही पण खायला। बाय।